लय गोडे माय तुम्ही, लय चिखलीच्या बाया तुम्ही तर लय गोडे घ्या, शपथ लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोडे तुम्ही, तेव्हा एकच फॉल्ट आहे आपलं. आपली इतकी ताकदच कोणात नाही माय, मग खरं सांगते इतकी ताकद आहे ना आपल्यात. आता काय सांगायचं माय तुम्हाला, तुकोबारांसाठी विठ्ठल यावा यात काय नवल, माझ्या आवडीसाठी सुद्धा आलाच की ग. तुकोबारांना 2 पत्नी, रखमा आणि जिजा. जिजांना चावली म्हणतो आपण, रखमा आणि लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केलं नाही. पहिली केली तिला बाळ होईना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला होती. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे, दुसरी केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिखून एवढी कमी परीक्षा बघतो ना तू. रखमा आणि जिजा, जिजाई नाव त्यांचं पण आपण आवली म्हणतो किंवा त्यांचं टोपण नाव आवली होतं. बऱ्याच समाजाला असं वाटतं की आवली फार फटकळ होत्या, पण मी सांगते आवलीसारखी पत्नी भेटणं फार भाग्यवंताचं लग्न. सोपं नाही जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी व्हायचा अधिकार मिळणं. सामर्थ्य असणार ना त्या बाईमध्ये, उगाच तुकोबारायांसारखा नवरा भेटला का. आणि मी लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते, सध्याच्या परिस्थितीला, सध्याच्या युगामध्ये माळकरी, परमार्थ करणारी, संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, मोठ्यांचा आदर करणारी, स्वतःकडे अधिकार असूनही त्याचा योग्य वापर करून नाती टिकवणारी मुलगी सून म्हणून भेटणं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं लक्षण आहे की तुमची सून माळकरी. सगळ्यात मोठं. आणि दर रविवारी पिशवीतलं करणारी भाग्यवंताचं लक्षण, तर हे तुम्हाला माहिती आहे. माय अगं आपल्याकडे ताकद आहे म्हणून सांगते का, तुमच्या हातात आहे. लेकराला पुस्तक वाच म्हटलं, लेकरू पुस्तक वाचत नसतं का माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतात. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवतो आपण सांगा ना. ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात परवाय गेली, परवाय गेली, परवाय का गेली, बिडी फुकू फुकू तुझी थोबाड आत गेली, पुढे गेली अशी दादा उगाच कशी गेली. ऍटमॉस्फिअर तसं आहे ना, वातावरण तसं आहे. आता हे म्हातारे याला दिसत नाही आपला जीव भजन करायच्या पुढचा गेला. आता फक्त हात कापतात आपल्याला, तरी मारुतीच्या वाट्यावर भजन करीत नाही, पती चालतो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं कोणच वाया गेली. काय पण पिढी आली खरंच. आता म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून, आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं केलं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय झोलय माय, सगळं आयतं भेटलं माय, आमच्यासाठी ह्यांना सोन करून जमणार आहे का माय, सगळं आयतं भेटलं तरी किती माझ आहे माय, होय ग माय. आम्ही मान्य करतो, तुम्ही जेवढं जुन्या पिढीने सहन केलं आम्हाला होणार नाही. जो त्रास माझ्या आईने काढला मला जमणार खरंच नाही, जमणार. मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं, पण आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले. हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला पण माझ्या आईला सुख लागलं, माझ्या आईनं काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं. मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा, ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चोळती, हा, तिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, काय आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं. ती कुठल्याच तोंडाला आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. कधीतरी आपण तोही विचार केला पाहिजे, का बरं असं का नसतं का माय. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे. जर तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नाक पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे. तुम्ही धडधड शिवाय तरी पोरांसमोर काय पोरं घेणार तुमच्याकडनं सांगा ना. कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात. शब्दाला कारण नसताना शिवी देतो आपण, कारण नसताना. काय लेकरं शिकणार आहेत. आणि असं नाकाच्या शेंड्यापासून कितीपर्यंत टाकल्यापर्यंत गण लावला ना, हे अमंगळ असलं ना, हे फायदा नाही बरं. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात भावेविना भक्ती, भक्तीविना बळेविना शक्ती, भावेविना देव कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. आमची अवस्था द्वैताची झाल्याने गुरुविना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल नाम. ती नामदेवला म्हणतात ना, आमचं आयुष्य याच्यातच गेलंय. लटके झाले कटके तिथे काढता एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढता एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढता एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढता एवढे राहिले. उडत चिमणी सरत झाले तिचे काठी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाले तिचे काठी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढता एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे काढता
झाले कटके लटके झाले कटके लटके झाले कटके कटके एवढे झाले कटके झाले सोपं. नामदेवरायांचं ही कूट रचना, कूट अभंग म्हणतात याला. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठून म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर हो. खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके, लटक बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे. कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं, अहो गाडग्या एवढं राळ. राळ माहिती तुम्हाला ना, संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि रायाचा भात केला जातो. तुमच्याकडे हा बाजरा, अहो भाकरी असते पण मी भाताचं सांगितलं तुम्ही भाकरी नाही. आमच्याकडे असते की भाकरी खरंय, पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगलं. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? पण राळं माहितीये का? राळं असं तांबडं तांबडं जरा. राळं फुगून फुगून किती फुगल? ज्वारी इतकं सुद्धा राळं फुगत, ज्वारीच्या दाणे इतकं सुद्धा राळं फुगत. नामदेवराय म्हणले मी फुगिवलं गाडग्या इतकं फुगलं. मी सांगते तुम्हाला, एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुगतं की आपलं काही ऐकूनच घेत नाही. ते त्याचं सांग. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं आपलं लय जमतं, ताटात ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो, घालतो का सोप्या डोक्यात माझ्या? तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत. गाडग्या इतके, कर्म कमी, बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं, करणं कमी, सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता. घरात गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृगट्यावर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, लिहितो कशाला? नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगणार. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार. कीर्तनकार आहे, भाग्य आहे, याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही, सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही. मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, अशी. एज्युकेशन प्लस स्पिरिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला, कॉलेजला जातो आम्ही. ते करून हे करतो रे. आणि गरज आहे बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते. या जगात डोंट जज बुक बाय कव्हर ही म्हण लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार. तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं शास्त्राने सांगते. 4 पुरुषार्थ माहिती आहेत? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि जीव घाण टाकता आला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही जो धर्माने जगत नाही. प्रथम धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगार आणि किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजूक गोरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी बसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा होय म्हण तरी असं बेकार्यागत मागं लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो ना म्हणते दिवसभर,
इथे लय अवघड आहे बाबा. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळा सारखाच, पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही जात. शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव एकच रे. भरला घनदाट आणि दिसे, पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत आहे. तिसरं एक काम, ज्याला वासना नारता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन. साधन का माय, काही लागत नाही, ताकद आहे आपला. मग ते तुकोबांच्या 2 पत्नी रखमा आणि जिजा. विषयाकडे आलात तुम्ही, लक्षात आहे ना. मी हुकले तरी तुम्ही नका हुकूच. लाईनीवर आले फक्त लक्षात ठेवायचं मला. रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं. फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं गोळवे सावकाराची मुलगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. ताईला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गोळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठे मन असं. तुकोबराय गरीब होते असं. 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. खरं तर तुकोबाराय भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचं, जावळीच्या खोऱ्यामध्ये. तिथून स्थानापन्न होऊन, म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बाबा होते तेव्हा ते स्थानापन्न झाले. विश्वंभर बाबांनी ते गाव सोडलं आणि देहूत येऊन राहिले. 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8 पिढ्याची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्राणीत उडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे. 3 भाऊ बाकी आहेत अजून. फक्त तुकोबांच्या वाटणीचा. किती बैलगाड्या? 25. कागदांच्या, स्टॅम्प पेपर म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्याच्यावर लिहिलंय की हे घाण ठेव माझ्याकडे, तुला ह्या बदल्यात एवढा पैसा देतो. प्रत्येक कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्राणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा, उगाच आम्ही त्यांचा अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतात त्याला. एवढं करू नये बायकोला तक्रार केली, केला संसार. असेच तुकोबांना भाकरी द्यायला चालले. एके दिवशी पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, बस थोडंफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं, बोलत का नाही तुम्ही? म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे दादा, एक काम करा, कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही, कोण कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही, बरोबर. सवय लागली तुम्हाला. पण ती सवय आता पाया पडते बाबांनो. बोला, मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकऱ्यात स्वाभिमानानं सांगत जा. बाकीचे काय सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, हे कौतुकानं सांगते. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. नमस्कार, मी नगराध्यक्ष बोलतो. काय करू? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. हे तर लगेच कळतो किती व्यक्ती अहंकारित आहे. थोडा विचार करत जा. चला सांगा, शेतकरी ना कौतुक आहे. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फटक्या धोत्रात, असेल आपली माय फटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे